नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण मस्त अशी झटपट टोमॅटोची चमचमीत भाजी बनवणार आहोत। खूपच टेस्टी लागते। डब्यासाठी जर आपण अशा प्रकारची टोमॅटोची भाजी बनवलीत तर सर्वांना नक्कीच खूप आवडेल। इतकी सुंदर ही आपली भाजी बनते। अगदी कमीत कमी वेळामध्ये ही आपली भाजी बनून तयार होते। काही वेळेस आपल्याकडे काहीच भाजीपाला शिल्लक नसतो, पण टोमॅटो आपल्याकडे नेहमी असतात शिल्लक। त्यावेळेस आपण अशा प्रकारची जर भाजी बनवलीत तर सर्वांना खूप जास्त आवडेल आणि आपलं कामसुद्धा वाचेल, कारण झटपट होणारी ही भाजी आहे आणि खूपच टेस्टीसुद्धा लागते। तर या भाजीसाठी आपण ना 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते आणि 3 टोमॅटो मीडियम साईजचे बारीक चिरून घेतले होते। आता आपण याची फोडणी कशी टाकली ती पाहूया। तर आता मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केले आणि त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे घातले। त्यानंतर थोडासा चिमूटभर हिंग घातला। 1 मिरची मोठी मोठी तोडून टाकलेली आहे आणि 3 मोठे कांदे, मोठे म्हणजे मीडियम साईजचे असतात ते कांदे घेतले होते आणि बारीक चिरून घेतलेत ते कांदे घातल्यानंतर आपण छान असे कांदे परतवून घेऊया। अगदी खूप जास्त कांदा भाजून घ्यायचा नाही आहे। थोडासा ब्राऊन कलर यायला लागला की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तोपर्यंत आपण कांदा चांगला भाजून घेऊया। खूप जास्त लालसर कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे। थोडासा कलर चेंज झाला की मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण टोमॅटो आणि कांदा एकजीव चांगला झाला की मग तो छान शिजतो। टोमॅटोला सुद्धा छान पाणी सुटतं। झाकण ठेवूया म्हणजे छान असं पाणी सुटेल आणि दोन्हीही छान असे शिजतील। आता कांदा टोमॅटो बघा मस्त असे ना मऊसूत झालेले आहेत। आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊया, म्हणजे त्यानंतर खूप छान अशा आपल्या टोमॅटोला चव लागेल। तर मस्तपैकी आपण इथे ना हळद घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला जो आमचा असतो नेहमीचा तो घातलेला आहे। मीठ घातले अंदाजाने आणि हे सर्व आधी मिक्स करून घेते, म्हणजे छान असा ना लालसर कलर आपल्या या भाजीला सुद्धा आला पाहिजे। त्यामुळे आपण जेव्हा तिखट घालतो ना तेव्हा तिखट चांगलं तेलामध्ये असं थोडंसं परतवलं की मग छान असा लालसर कलर येतो। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घातले। एवढेच मसाले आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत। आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। हे मसाले जे आपण घातले होते यामध्ये ते छान असे आपल्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेत आणि त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं छान अशी वाफ काढायची आहे, म्हणजे हे सर्व मसाले चांगले भाजीमध्ये मुरतील। छान असा भाजीला आपल्या टेस्ट लागेल या मसाल्यांमुळे। तर मस्त अशी बघा आपली भाजी रेडी झालेली आहे। खूप छान टेस्टसुद्धा खूप छान लागते आपल्या भाजीची। तुम्ही अशा प्रकारची टोमॅटोची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, सर्वांना आवडेल, कारण खूप टेस्टी लागते। भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा नुसत्या भातासोबत खा, खूप छान लागते। वरून टोमॅटोच्या भाजीवर आपण जर कोथिंबीर घातली ना भरपूर तर आणखी टेस्ट याची वाढते। तर मस्त अशी माझी भाजी तयार झालेली आहे बघा। वरून कोथिंबीरसुद्धा मी घातली आहे आणि मस्त अशी आपली ही भाजी आता प्लेटमध्ये सुद्धा आपण काढून घेऊया। गरम गरम भाजी मस्त अशा आपल्या गरम गरम भाकरीसोबत जर खाल्ली ना तर खूप टेस्टी लागते। आपली भाजी तयार झालेली आहे बघा। एकदा नक्की ट्राय करून पहा। माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं ना तर एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या छान छान अशा घरगुती पद्धतीच्या रेसिपीज असतात आणि अशा प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपीज तर सर्वांना करायच्या असतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि झटपट अशा रेसिपीज तुम्हाला बनवायलासुद्धा खूप वेळ लागणार नाही। झटपट अशा तुम्ही रेसिपीसुद्धा बनवाल। त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि येणारे नवीन नवीन व्हिडिओ, येणारे नवीन नवीन रेसिपीज तुम्ही नक्की पाहत जा आणि करूनसुद्धा बघा घरी। खूप छान आणि टेस्टी लागतील। हल्ली आपल्याला ना खूप जास्त मसालेदार पदार्थांपेक्षा अशा साध्या सोप्या पद्धतीच्याच भाज्या खायला आवडतात, कारण हेल्दीसुद्धा असतात त्या आणि टेस्ट तर अप्रतिमच असते। तेव्हा नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।